महेशने तसं बोलायला काही ठेवलं नाही, कारण दोन शब्द म्हणजे एफयूच येतात. खरं तर एक वर्ष दीड वर्षापूर्वीची गोष्ट असेल. महेशने मला माझ्या मुलासाठी म्हणून सांगितलं होतं की मी त्याला चित्रपटात लॉन्च करतो म्हणून. म्हटलं चांगली गोष्ट आहे. चित्रपटाचं नाव काय? तर तो मला बोलला एफयू. मला कळेना की चित्रपटाचं नाव आहे की माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण त्यांनी सांगितलं की चित्रपटाचं नाव आहे. तर मी म्हटलं महेश जरा यावेळेला राहू दे, आपण पुढल्या वेळेला बघू. कारण बाप बाहेर तेच बोलतो, मुलगाही तेच बोलतो. म्हटलं हे बरं दिसत नाही. म्हटलं पुढच्या वेळेला एखादा शुभंकर होती वगैरे असा काही आला तर म्हटलं मला जरा सांग. म्हटलं पण त्यावेळेला विचार करू. पण विशाल आणि समीरने फार छान संगीत दिलेलं आहे. 20 गाडी मला असं वाटतं आत्तापर्यंतची नवरंगला जास्ती होती ना, असं ऐकलं होतं, माहीत नाही मला. पण सर्व कलाकारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही मध्ये मध्ये कुठेतरी चित्रपटात मराठी बोलला असाल अशी मी अपेक्षा धरतो. आणि गाण्यांच्या मध्ये मध्ये चित्रपट आहे हेही मला आत्ताच कळलं. पण चित्रपट खूप चांगला जोरात चालेल. नवीन एक पायंडा. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मला महेशकडचा दिसतो, तो म्हणजे महेश म्हाताराच होत नाही. महेश रोजच्या रोज तरुण होतो. आणि ते त्याचं तसा विचार करणं, मला असं वाटतं की त्यातनंच ह्या गोष्टी जन्माला येतात आणि तो अशा प्रकारचा चित्रपट करू शकतो. माझ्या मते मराठीतला आपला महेश हा यश चोपडा आहे. गेले अनेक वर्षांची आमची मैत्री आहे. म्युझिक रिलीजच्या वेळेलाच फक्त तो मला बोलवतो, नंतरही बोलवतो, पण अशातला काय भाग नाही. परंतु खूप वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट देण्यामध्ये महेशचा मराठीत हातकोडी पकडणार नाही. मी विशाल आणि समीर यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देईन. फक्त तुम्हाला एक कल्पना द्यायची होती की मराठी आणि हिंदी असे दोन्ही शब्द वापरून माझ्या वडिलांनी 40 वर्षापूर्वी मोहम्मद रफीकडनं गाणं करून घेतलं होतं शुरामी वंदिले नावाच्या चित्रपटासाठी. त्याची मला आज ही गाणी ऐकताना मला आठवण झाली. खूप चांगलं संगीत करावं अशी माझी भविष्यात तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कालच मी बप्पी लहरी असं सहज मला काही गोष्टी शोधायच्या आवड असे. काहीतरी यूट्यूबवरती इंटरव्ह्यू होता बप्पी लहरीचा. त्यांचा इंटरव्ह्यू बघत होतो. सहज बघितलं, म्हटलं किती चित्रपट केलेत बघूया. मला आश्चर्य वाटलं, एकेका वर्षाला बप्पी लहरीने 34 चित्रपट केलेत. काही वेळेला 30, काही वेळेला 34, काही वेळेला 32. आणि इतके चित्रपट सतत सातत्याने देत राहणं ही काही थट्टा नाही आहे. आणि मला असं वाटतं की तो कित्ता तुम्ही देखील गिरवावा अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो. आणि उत्तम म्युझिक दिल्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि सर्व कलावंतांना मी शुभेच्छा देतो की उत्तम चित्रपट जोरात जाईल, चालेल. कारण म्हटलं तर मलाही तो शॉक होता, महाराष्ट्रालाही बसेल अशी आशा अपेक्षा बाळगूया. आणि महेशकडनं अजून नवीन नवीन प्रयोग होत. आणि माझ्या मुलासाठी काही जरा बरं असेल तर मला याच्यापुढे सांगावं. धन्यवाद. मला खरंच मी जवळजवळ आधी गेलो हा सिनेमा घेऊन. मग राज म्हणाला मी बघत नाही, ते शर्मिला बघते. मग मी स्क्रिप्ट शर्मिलालाच पाठवलं. शर्मिला म्हणाली मला आवडली. कर मी जवळजवळ 6 महिने पाठी होतो त्याच्या की करू दे, पण नाही झालं. परत अजून एक स्क्रिप्ट लिहिलं आहे मी त्यासाठी, येणार आहे. पण मी काही थंड बसणार नाही त्याला कास केल्याशिवाय. कारण खरंच त्याच्यामध्ये एक फोटोशूट बघितलं मी, अविनाश गोवारीकरनी केलेलं. तो स्टार आहे. आणि फक्त एकच मला तुझ्याकडनं प्रॉमिस हवं आहे की त्यांनी जर का पिक्चरमध्ये काम केलं तर तो पहिला पिक्चर माझा करेल. हे जेनेटिक आहे. चला, थँक्यू एव्हरीबडी.